तर माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय। कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे। सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटे यांची आमदारकी मात्र आता कायम राहणार आहे। तूर्त स्थगिती आहे, त्यामुळे पुढील तारखेपर्यंत कोकाटे साहेबांची आमदारकी ही शाबूत आहे। परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहेत की या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान कोकाटे साहेबांना कोणतेही घटनात्मक पद स्वीकारता येणार नाही, जसे की मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष अथवा कोणतेही घटनात्मक पद त्यांना स्वीकारता येणार नाही। आणि सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांचे, तिन्ही पक्षांचं सर्व म्हणणं ऐकल्यानंतर आणि अभिलेखावर उपलब्ध असलेले पुरावे बघितल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल। आता तो सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं याबद्दल आपण जास्त काही न बोललेलं बरं। त्यांना एक राहत मिळालेली आहे माणिकराव कोकाटेंना। खरं कालपर्यंत असं वाटत होतं त्यांचं आता आमदारकी जाईल की काय, पण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आता त्यावर निर्णय दिलेला आहे। त्यावर हिअरिंग चालेल, ते आपलं म्हणणं मांडेल, शासन मांडेल आणि त्यानंतर मग अंतिम निर्णय येईल। पण आज तरी त्यांची जी आमदारकी जाणार होती त्यातून सुटका झालेली आहे।